नमस्कार. आज मी बनवणार आहे चमचमीत चिकन मसाला. एकदा तुम्ही या पद्धतीने हा चिकन मसाला बनवून खाल्ला ना, तर सारखं-सारखं तुम्ही याच पद्धतीने हा चिकन मसाला बनवून खाल. इतका टेस्टी हा मसाला बनून तयार होतो. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. चमचमीत चिकन मसाला बनवण्यासाठी इथं मी 600 ग्रॅम इतकं चिकन घेतलेलं आहे. हे चिकन मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. सर्वात आधी चिकनवरती छोटा 1.5 चमचे इतकं मीठ घालते. सोबतच पाव चमचा हळद पावडर घालते आणि हे चिकन आहे ते एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. सर्वात आधी चिकन वरती असं हे पुरेसं हळद मीठ लावून घेतलं ना, तर चिकनची भाजी आहे ती चवीला टेस्टी बनून तयार होते. हळद मीठ लावल्यानंतर साधारणपणे 10 मिनिटांसाठी हे चिकन आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे. त्यामुळे हळद मीठ यामध्ये छान मुरलं जातं. तोपर्यंत आपण चिकन मसाला बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करूया. त्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला. पॅनमध्ये साधारणपणे 2 चमचे इतकी भाजकी डाळ घातली आणि सोबतच 2 चमचे पांढरे तीळ घातले. भाजकी डाळ आणि हे तीळ आपल्याला एकत्रित असे भाजून घ्यायचे आहेत. तेलाचा वापर न करता हे असंच आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर पॅनमधून बाजूला काढते आणि त्याच पॅनमध्ये 2 मीडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे भाजण्यासाठी घालते. कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी यामध्ये चमचाभर तेल घातलं. कांद्यासोबतच आपल्याला भाजण्यासाठी यामध्ये लसूण आणि आलं घालायचं आहे. इथं मी छोट्या छोट्या 15 ते 20 इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. सोबतच 1 इंच आलं तुकड्यांमध्ये कट करून घेतलं. कांदा लसूण आलं आपल्याला एकत्रित असं तांबूस रंग येईपर्यंत या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. इथं कांदा लसूण आलं छान असं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे. आता यामध्ये 2 मीडियम आकाराचे लाल रंगाचे चिरून घेतलेले टोमॅटो घालते. टोमॅटो हा आपल्याला अगदी मऊसर होईपर्यंत या कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपली ग्रेव्ही अगदी स्मूथ बनवून तयार होते. जेवढा आपण कांदा टोमॅटो छान भाजू तेवढी आपली ग्रेव्ही टेस्टी त्याचबरोबर स्मूथ बनवून तयार होते. इथं पहा सर्व साहित्य अशा प्रकारच्या रंगावरती भाजून घेतलं. बाजूला काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये साधारणपणे पाव वाटी इतकं सुक्कं खोबरं भाजण्यासाठी घालते. सुक्या खोबऱ्याचे काप आहेत त्यामुळे थोडंसं तेल टाकून तांबूस रंगावरती भाजून घेते. किसून घेतलेलं खोबरं भाजत असाल तर तेल नाही घातलं तरीही चालू शकतं. हे खोबऱ्याचे काप देखील अशा प्रकारच्या रंगावरती मी भाजून घेतले. पॅनमधून बाजूला काढून घेते. सर्व साहित्य थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये भाजून घेतलेलं खोबरं, डाळ आणि तीळ घातलं. आता हे सर्व साहित्य सर्वात आधी आपल्याला पाणी न घालता मिक्सरला बारीक करायचं. बारीक करून घेतलेल्या या साहित्यामध्येच आपल्याला भाजून घेतलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि सोबतच फ्रेश देठासकट कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व साहित्य पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं त्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालून हे वाटण बनवण्याची गरज पडत नाही. जर का वाटण जास्तच ड्राय वाटत असेल आणि वाटलं जात नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण बनवू शकता. इथं पहा पाण्याचा वापर न करता हे वाटण मी बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा हे वाटण किती छान असं बारीक झालेलं आहे. अगदी स्मूथ अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. वाटण बनवून तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. हा चिकन मसाला मी कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये साधारणपणे 2 पळे इतकं तेल घातलं. या चिकन मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर कमी जास्त करू शकता. यामध्ये आपण खोबरं घातल्यामुळे तेल थोडं कमी वापरलं तरीही चालतं. तेल गरम झालं की यामध्ये बनवून घेतलेलं वाटण परतून घ्यायचं. अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालते. सोबतच कोणताही 1 चमचा चिकन मसाला घालूयात आणि अर्धा चमचा गरम मसाला. त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर घालते. कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही यामध्ये ठेवणीतलं काळं तिखट घातलं तरीही चालू शकतं. बेडगी मिरची पावडरमुळे या चिकन मसाल्याला रंग छान येतो. सर्व सुके मसाले या ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेते. हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे. असे हे मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तर आपल्या ग्रेव्हीला चव छान येते त्याचबरोबर तरीही छान येते. इथं पहा हे सर्व मसाले मी तेल सुटेपर्यंत परतून घेतले. आता यामध्ये हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन घालते. चिकन यामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. सर्व चिकनच्या पीसला मसाला लागेल या पद्धतीने हे चिकन यामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा त्यामुळे मसाले करपणार नाहीत. चिकन मसाल्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर साधारणपणे 2 मिनिटांसाठी याला असंच परतून घ्यायचं आहे जेणेकरून चिकनला छान असं पाणी सुटतं.
इथं पहा 2 मिनिटांसाठी हे चिकन आहे ते मी परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हा चिकन मसाला आहे तो थोडासा लपतपी बनवायचा आहे, जास्तही पातळ बनवायचा नाही. त्यासाठी यामध्ये जास्तही पाणी घालायचं नाही. फक्त चिकन शिजेल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्लास इतकंच पाणी मी यामध्ये घालणार आहे. एवढ्या पाण्यामध्ये हा चिकन मसाला छान शिजला जातो आणि अगदी रसरशीत बनून तयार होतो. मिक्सरचं भांडं विसून मी साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी घातलं. त्यानंतर कुकरचं झाकण लावते आणि सुरुवातीला फुल गॅसवरती 2 शिट्ट्या आणि लो गॅसवरती 1 शिट्टी करून हे चिकन मी शिजवून घेते. फुल गॅसवरती जास्त वेळासाठी हे चिकन ठेवायचं नाही, नाहीतर तळाला करपू शकतं, कारण आपण यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही. सुरुवातीला फुल गॅसवरती 2 शिट्ट्या आणि लो गॅसवरती 1 शिट्टी करून हे चिकन मी शिजवून घेतलं. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. त्यानंतर कुकरचं झाकण काढते तर तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत असा चिकन मसाला बनवून तयार झालेला आहे. याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे. इतका टेस्टी मसाला बनवून तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.